नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज परत जिव्हाळ्याचा प्रश्न. किती कॉमेंट्स येतात की मॅडम आम्हाला नाही व्यायाम करणं होत, चालणं होत नाही आहे, काहीतरी सोप्पं सांगा ना, मुद्रा सांगा ना. तर पण एक मी सांगते की व्यायाम हा तुमच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य तुम्ही एक भाग ठरवा. काहीतरी तुम्ही हालचाल शरीराची करा. हां, कबूल आहे की अगदी ज्यांना वय झालेलं आहे किंवा बाहेर खूप फिरणं होते, तर थोडंसं तुम्ही जे घरात करता येईल तेवढं तर करा. मी व्यायामाचे पण तुम्हाला बरेच व्हिडिओ केलेले आहेत की तुम्ही हलके-फुलके व्यायाम करा. आपल्या वयाला साजेसे व्यायाम करा. शरीराचं म्हणतात ना, चलनवलन छान होतं, पचन म्हणजे सुधारतं. पण बरेच जण की नाही एवढं करून आम्ही करतो व्यायाम तुम्ही सांगितलेले, पण अजूनही आम्हाला वाटतं की अजून वजन कमी झालं पाहिजे. तर वजन कमी करण्यासाठी थोडंसं आपल्याला ना सातत्य ठेवावं लागतं. म्हणजे असं होत नाही की आज चालू केलं आणि लगेच उद्या तुमचं वजन कमी झालं. आणि जे बाहेरचे काही प्रॉडक्ट्स असतात की झटपट वजन कमी करायचे वगैरे, तसल्या कुठेही नादाला लागू नका. जेवढं तुमचं झटपट वजन कमी होईल तेवढंच तुमच्या शरीराला अपाय जास्त होईल. म्हणजे कसं आहे, फुग्यातली हवा काढून घेतल्यावर कसा फुगा सुरकुतलेला दिसतो की नाही, तसं तुमचं शरीर दिसेल आणि सगळा चेहरा निसते शरीरातला असं सुरकुत्या. खूप साईड इफेक्ट त्याला खूप आहेत. त्यामुळे असं कुठले अघोरी उपाय करू नका. आपल्या पूर्वजांनी खूप छान म्हणजे मुद्रांचं म्हणजे बऱ्याच जणांनी मला मुद्रा सांगा ना म्हणून सांगितलं. तर मुद्रा खूप सुंदर मुद्रा आहेत आणि या मुद्रेतसुद्धा तुम्हाला सातत्य ठेवलं पाहिजे की अजून एक आत्ता आज मी केली आणि उद्या होईल असं नाही आहे. तर तुम्ही कमीत कमी हे एक 45 दिवस 40-45 सातत्याने करा, तर तुम्हाला अगदी लक्षणीय फरक दिसून येईल. आणि खूप अवघड नाही आहे. ह्या मुद्रासुद्धा काही अगदी व्यायामा इतक्या पण अवघड नाही आहे. तर तुम्ही अगदी छान सुखासनात बसा. अगदी सुखासनात नाही तर ज्यांना मांडी घालता येत नसेल तर असं आत्ता मी खुर्चीवर बसली तसं बसा, पण तुमचा पाठीचा कडा ताठ ठेवा. तर आता एक जी मुद्रा सांगते आहे त्याला सूर्यमुद्रा म्हणतात. आपल्या शरीरातलं अग्नितत्व वाढवण्यासाठी आपल्याला सूर्यमुद्रा करायची असते. अग्नितत्वाने काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जो मेद चरबीची साठते ती वितळते, ती विरघळायला सुरुवात होते. अगदी पृथ्वी तत्वाच्या उलटी ही सूर्यमुद्रा आहे. तत्व वाढलं तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढतं, परत युरिक ॲसिड वाढतं, डोळ्यात अगदी मोतीबिंदू म्हणजे तो सुद्धा जेव्हा पृथ्वी तत्व वाढतं तेव्हा मोतीबिंदू वाढतं, युरिक ॲसिड वाढतं, थायरॉईडचं जे सिक्रिशन आहे ते वाढतं. तर हे आपल्याला पृथ्वी तत्व कमी करायचं आहे. आपल्या शरीरात जे चरबीमुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढतं आणि हे कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल आहे, हे आपल्याला कमी करायचं आहे. शरीरातली चरबी जाळायची आहे तर सूर्यमुद्रा करायची. सूर्यमुद्रा कोणी करायची आणि कोणी नाही करायची, किती वेळ करायची, तर तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता बघा. मग काय होतं, परत तेच प्रश्न होतात ना, तर अगदी स्किप नका करू. माझे व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे खूप मोठे नसतात, तेव्हा स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कोणी केल्यावर काय होऊ शकतं, तर तेव्हा तुम्हाला मी सांगते की सूर्यमुद्रा कोणी करायची. तर ज्यांना खरंच तुमच्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल आहे कमी करायचं आहे, शरीरातली चरबी कमी करायची आहे, युरिक ॲसिड कमी करायचं आहे, त्यांनी ही सूर्यमुद्रा अवश्य करावी. पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना खूप शरीरामध्ये उष्णता वाढते आहे, त्यांनी ही सूर्यमुद्रा करू नका. ज्यांना थंडीचा खूप त्रास होतो, हातपाय गार पडतात किंवा सतत घशात खवखव होतो, सर्दी, नाक वाहणं, ह्याच्यावर सुद्धा ही सूर्यमुद्रा अतिशय प्रभावी आहे. ही सूर्यमुद्रा तुम्ही दिवसातनं एका वेळेस तुम्ही ही 40 ते 45 मिनटं केली तर त्याचा अगदी तुम्हाला 1-1.5 महिन्यात तुम्हाला अगदी खूप छान रिझल्ट मिळेल. पण अगदी 40 ते 45 मिनटं करा, पण एका वेळेस नका करू. एका वेळेस तुम्ही 15-15 मिनटाचं असे 3दा करा. अगदी असं करत तुम्ही बसून राहिला, टी व्ही बघता किंवा मोबाईल बघतानासुद्धा असं करून बघितलं, बसून राहिला तरीसुद्धा तुमचं जी सूर्यमुद्रा आहे ती प्रभावी ठरू शकते. तर कशी करायची आणि कुठल्या वेळात करायची, तर खूपही पोट भरल्या करू नका. सकाळी करा, रात्री झोपताना करा आणि दुपारी एकदा 4च्या वेळेस सुमारास वगैरे करून बघा. म्हणजे तुम्हीच तुमचं टाईम टेबल आखून घ्या की जेणेकरून आणि
जेव्हा तुम्ही सूर्यमुद्रा करायला लागाल तेव्हा तुमच्या शरीरात तुम्ही निरीक्षण करा की आपल्याला ह्याने काही उष्णता आपल्याला जास्त वाढते का, त्रास होतो आहे का. तर अशा वेळेस तुम्ही थांबा. कारण काय वेळेस होतं, अतिरिक्त जर सूर्यमुद्राने उष्णता वाढते आणि खूप उष्णता वाढली तरीसुद्धा म्हणजे त्रास होऊ शकतो. कसला त्रास, तर तुम्हाला हीट वाढते की नाही, अचानक हीट वाढले की शरीरामध्ये कोरडेपणा होतो, परत ॲसिडिटी वाढते. तर बाकी तर खूप असे भयंकर असं नाही होत आहे, पण तुम्ही आपल्या शरीराचं निरीक्षण करून तुम्ही कालावधी आहे तो कमी जास्त करू शकता. पण सातत्य पाहिजे. सगळ्याच गोष्टी खूप अशा सहज नाही. आपण आपल्या शरीरावर थोडीशी मेहनत घेतलीच पाहिजे ना. असं नाही ना की आपल्याला सगळं आपलं पटकन मिळतं, असं नाही. आता मी हे सगळं करते म्हणून मी आता या वयाला सुद्धा ना खरं म्हणजे फिट राहू शकते. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की अरे एवढं 62 वयाला सुद्धा तुम्ही आता एवढं कसं फिट राहू शकता. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्या शरीरात, आणि वेळ लागत नाही. अर्थात निश्चय पाहिजे आपल्याला, मला करायचं आहे आणि मला फिट राहायचं आहे, हे जर मनाशी जेव्हा निश्चय कराल तेव्हा तुम्ही आपोआप या सगळ्या हे जे मी सांगते ते तुम्हाला आपोआप कराल बरं का. आता ही सूर्यमुद्रा कशी करायची, तर आपलं हे रिंग फिंगर म्हणजे हे जे आहे की नाही, हे करंगळीच्या बाजूचं हे जे आहे हे आपल्या अंगठ्याच्या खालती टेकवायचं, हे बघा. आणि त्याच्यावर अंगठ्याचा जोर द्यायचा, दाब द्यायचा, अलगद दाब द्यायचा. बघा हे इथे मी हे बघा खालती टेकवलं, कडेने दिसतंय, या अंगठ्याच्या खालच्या बाजूला टेकवलं, त्याच्यावर अलगद अंगठ्याने दाब दिला आणि बाकीचे 3ही बोटं सरळ ठेवली आहे. परत एकदा दोन्ही हाताचं सांगते. हे रिंग फिंगर जी आहे ती अंगठ्याच्या खालती अशी खालच्या पेराला टेकवली. इथला थायरॉइडचा हे आहे बरं का पॉईंट. या पॉईंटवर सुद्धा तुमचा हा दाब पडल्यामुळे थायरॉइडसुद्धा नियंत्रित होतं. आणि हे पहा, असे दोन्ही हाताचे मुद्रा करायची. अशी मुद्रा करून दिसलं ना तुम्हाला दोन्ही हाताचे. परत बघा कडेनी, बघा हे पहा कडेनी, की हे इथे ठेवलं, अलगद ह्याचा अंगठ्याचा दाब दिला, 3ही बोटं सरळ ठेवली. ज्यांची काही जण म्हणतात की आमचे बोटं सरळ राहत नाही, तर तुमची ही तत्त्व थोडीशी असंतुलित झाल्यामुळे ही जी बाकीची बोटं ना सरळ राहत नाही. जेव्हा तुम्ही जेवढी होतील तेवढी सरळ ठेवा. जेव्हा हे करायला लागलाल ना तेव्हा बाकीची तत्त्व संतुलित होतील आणि आपोआपच तुमची ही बोटं सरळ होतील. तर ही असा हात तुमच्या मांडीवर असं ठेवा आणि सुखासनात किंवा खुर्चीवर बसा, शांतपणे बसा आणि 15-15 मिनटाचे 3 भाग करा आणि तुम्ही याचा फायदा मिळू शकाल. नक्कीच तुमच्या पोटावर चढलेली चरबी किंवा मांडीवर चढलेली चरबी जी असते ती कमी होईल आहे, पण सातत्य ठेवणं गरजेचं आहे. परत एकदा सांगते की तुम्हाला याचा खूप फायदा होईल आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता हे कोणी करायचं नाही, तर गर्भवती स्त्रीनी खूप वेळ करू नका. ज्यांच्या शरीरात खूप उष्णता, अतिरिक्त उष्णता वाढते त्यांनी करू नका. आणि ज्यांना हे होतं पित्त वाढतं त्यांनी करू नका. तर हे अगदी सोपी आहे. परत मी याचे फायदे सांगते की ज्यांचं रिव्हिजन घेऊया की या सूर्यमुद्रेमुळे तुम्हाला तुमच्या शरीरातला जो अतिरिक्त चरबी, मेद साठलेला आहे हा विरघळून जातो. तसंच डोळ्यामध्ये ज्यांना मोतीबिंदूचा त्रास सुरुवात झाली आहे तो सुद्धा त्रास तुम्हाला कमी होतो किंवा मोतीबिंदू भविष्यात होणार नाही, अगदी मी तुम्हाला सांगते. तसंच ह्याच्यामध्ये युरिक ॲसिड वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. या सूर्यमुद्रेने हे सगळं नियंत्रणात येतं. तेव्हा अशी ही प्रभावी सूर्यमुद्रा तुम्ही अगदी सातत्याने करा. आणि बघा अगदी जे तुमची आहे ना की आम्हाला व्यायाम पण करायचा नाही आहे, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ही सूर्यमुद्रा अतिशय फायदेशीर ठरेल आहे. पण एक 40-45 दिवस सातत्याने करा बरं का. आणि 40-45 दिवसांनी मला परत व्हिडिओच्या खाली येऊन कॉमेंट्स करा की हो मॅडम आमच्या ह्याच्यात फरक पडला. नक्की मी वाट बघते तुमच्या उत्तराची. करून बघा आणि सातत्य ठेवा. परत एकदा मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.